नमस्कार, आज मी बनवत आहे फ्रेंच फ्राईज। त्यासाठी मी बटाटे घेतले आहेत, स्वच्छ धुवून त्याची साल काढली आहे। आता याला आपण उभे काप कापून घेऊया। आपण बटाटे असे काप कापून घेतलेले आहे, याला स्वच्छ धुवून घेऊया। हे स्वच्छ धुवून घेतले आहे। आपण गॅसवरती कढई ठेवली आहे पाणी गरम करायला। यामध्ये घालूया थोडंसं मीठ आणि पाण्याला उकळी येऊन देऊया। आपण पाण्याला उकळी आलेली आहे, आपण यामध्ये घालूया कट केलेला बटाटा आणि 2 मिनिटं आपल्याला याला उकळून द्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता छान असं हे उकळून घेतलं आहे आपण 2 मिनिटासाठी। आपण एक छोटा नॅपकिन घेतलेला आहे, या नॅपकिनवरती आपल्याला हा बटाटा सुकून घ्यायचा आहे। या बटाट्याला आपण 15 मिनिटं सुकून घेऊया। तुम्ही पाहू शकता छान असे मी बटाटे सुके करून घेतलेले आहेत आणि हे 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर घेतलेला। तुम्ही पाहू शकता याला थोडंसं कॉर्नफ्लॉवर लावायचं, असं फक्त नकळत लावायचे आणि हे कोरडं करून घेतलेले बटाटे आहेत आपण, याला थोडंसंच लावायचं आहे। तेल गरम झालेलं आहे, यामध्ये घालूया आता कॉर्नफ्लॉवर लावून झालेला बटाटा। आपले फ्रेंच फ्राईज असे छान तयार झालेले आहे। अशा छान छान रेसिपींसाठी लाईक करा, फॉलो करा। थँक्यू।